अनेक वर्षांची मेहनत, परिश्रम आणि कार्यकर्त्यांच्या पुण्याईमुळेच यश मिळाले आहे, अशी भावना भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी नवनिर्वाचित सभापती रंजना वासकर आणि उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या जाहीर सत्कार समारंभावेळी व्यक्त केले. तसेच पक्षात काम करणाऱ्याला नक्कीच संधी मिळते, हीच आपली शिकवण आहे. जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत जनतेची सेवा अविरतपणे सुरूच राहील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. पनवेल पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती रंजना वासकर आणि उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने शेका पक्षाला हद्दपार करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 16 पैकी 15 जागांवर विजय मिळवत भाजपने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला. या विजयानंतर झालेल्या निवडणुकीत करंजाडे गणाच्या रंजना वासकर यांची सभापतीपदी तर आदई गणाचे भूपेंद्र पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून शुक्रवारी पनवेल तालुक्यातील शेलघर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी शेलघर गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. सभापती पद मिळवणे ही सोपी गोष्ट नसून त्यासाठी मोठी मेहनत आणि जनसेवेची पुण्याई लागते, असे मत अरुण शेठ भगत यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. खरोखर आयुष्यातला असा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये आला आहे. हे पद मिळणं एवढं सोपं नाही. किती जरी पद आले तर पद मिळणं एवढं सोपं नाही. त्याला पुण्याई लागते, त्याला मेहनत लागते. आता अचानक आला आणि मग गेल्या वेळी मला सांगितला तर उभा राहू का, तर नको राहू, नाही येणार आपण. त्यावेळेला सांगलं राहा, तो आला. मेहनत पण त्याने केली, भरपूर पैसा पण संपवला भरपूर. तर अशा पद्धतीनं आपण मेहनत आणि पैशाच्या जोरावर आणि चांगल्या वागण्याच्या जोरावर आज रोज उद्या अंकुश कंप्लेंट आली लगेच त्याच्यावर आपण गरम नाही व्हायचं. तर उद्या पुन्हा अंकुशच कोण बघायचं आहे ना आपल्याला. सकाळी पुन्हा कोण दिसणार दुसरा का थोडंच बाळाचा माणूस जाणार काम करायला. तर अशा पद्धतीनं सर्व काम करत आज आम्ही या स्टेजपर्यंत आलेलो आहोत. एक चांगली पोझिशन राजकारणामध्ये आलेली आहे आम्हाला. भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, अमृत भगत, रतन शेठ भगत, अनेश ढवळे, विश्वनाथ कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी सरपंच सदाशिव वासकर, माजी ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, नगरसेवक दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, अंकुश पाटील, पवन भोईर, सुनील पाटील, प्रमोद कोळी, ॲडव्होकेट संतोष पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, श्रीदान शेठ भगत, संतोष भगत, भूषण भगत, निलेश भगत, सुहास भगत, हरेश पाटील, सदाशिव मडवी, साईराज वासकर, प्रमोद भगत, सचिन भगत, गोपाल भगत, हेमंत भगत, सूरज भगत, रमेश घरत, शिवकुमार मडवी, श्रेयस भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भगत कुटुंबीय उपस्थित होते.